शुभ सकाळ मित्रांनो आणि मैत्रिणी. आज आहे दिवस 7वा आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंज. तर आज आपण काय करणार आहे ते तर आपण नक्कीच बघणार आहे. तर आधी आपण फ्रेश होऊया. तर आज मी थोडं लेट उठलो, 9 वाजले. तर लगेच आपण जिमला निघूया. लिफ्टनी नको, आपण जाऊया चालत. जिमची बॅग घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. नॅपकिन आहे. तर आज थोडा लेट झाला आहे, पण ठीक आहे, जिम पण मिस नाही करू शकत आपण. आज आहे शोल्डर डे. आजच्या दिवसाचा पूर्ण वर्कआउट संपून आता जाऊया घरी. तर जिमवरून लगेच आल्या आल्या मी कोंबड्यासारखे आंघोळ करून बाहेर आलो आहे. तर पहिलं आपण बाप्पाचे दर्शन करूया. तर आज आईने केले आहेत कांदे पोहे. तर आज गंधार देखील घरी नाही, तो सकाळी शाळेत गेला आहे, त्याला रिझल्ट आणायचा होता. तर पहिला आपण पोहे खाऊन घेऊया. पोहे आलेले आहेत, आणि काकडी आणि गाजर कापून दिलेत. इथं काम करताना एकाच कामाकडे लक्ष द्या. तुम्ही बघू शकाल माझ्या आईला. एक काम नाही, 2 काम एकसाथ करते माझी आई. एक तर आहे फोन बघणं आणि एक चपाती भाजणं. तर हे काम फक्त आईच करू शकते. आज आईने बनवली आहे दोडक्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी. तर दोन्ही भाजीचं नाव मी अजून कधीच ऐकलं नाही आहे. तर आज तिने मला जेवायला वाढलं आहे. तर कंपल्सरी खावं लागेल, ऑप्शन नाही आहे आता. तर जेवण भेटणार नाही, त्याचा भात देखील देणार नाही आहे. ते 2 चपाती संपवले नाही तर आत्ताच मस्त पोटभर जेवून आईने मॅन्डेटरी डिश म्हणजेच आंबे दिलेले आहेत. ते पण माझ्या स्टाईलमध्ये तुम्ही बघू शकता. तर तुम्ही पाहू शकता आई पूर्ण जोर लावून फणस कापते, कारण की तो सोपा नसतो कापायला. तर आज पाणी लेट आलं म्हणून आईने सगळे भांडी घासून ठेवले. मला फक्त धुवून काढायचे. तुम्ही बघू शकता केवढे आहेत. तर आत्ताच भांडी वगैरे सगळं घासून आपण इकडे सुकत ठेवले आहेत. तर घरातले सगळे कामं आवरून आता वाजले आहेत 4:30. तर एक छोटासा नॅप घेऊया. आता खूप थकलो आहे, सकाळी जिमला देखील गेलेलो. तुम्ही बघू शकाल आता वाजले संध्याकाळचे 8. आत्ताच मी झोपून उठलो आहे. आणि तुम्ही बघू शकाल त्यांनी गंधाने स्वतःसाठी फ्राईड राईस मागवला आहे. गद्दारी करून माझ्यासाठी तर काय मागवलं नाही आहे. तर आज माझ्या घरी आले मोठी हस्ती पियुष. तुम्ही बघू शकाल परेलचा महाराजाचा आपला सर्वा बघू शकतो आपण. तर काय वाटतं यावर्षी आयडीचा काय दर्शन भेटेल बोलताय, पण लास्ट मोमेंटला सगळ्यांसारखा कॉल उचलत नाही भाऊ आपला. आरतीमध्ये बोलून सगळ्यांना कंटाळतो. तर तुम्ही पाहू शकाल आम्ही घरातून डायरेक्ट चामामध्ये आलो आहे. आमच्या विक्रोळीमध्ये फेमस शॉर्म्याचं दुकान आहे. तर तिकडे आपला भाऊसा आम्हाला आज खिलवणार आहे. खूप दिवसांनी भेटल्यामुळे भाऊ आपल्याला पार्टी देतोय शॉर्म्याची. पाहू शकाल दोघांचे शॉर्मा आलेले आहेत. तर आपला भाऊसा खूप दिवसांनी देतोय पार्टी, पहिल्यांदा देतोय, स्वतःच्या तोंडाने बोललाय. तर त्याची टेस्ट खूप वेगळी असेल, खूप टेस्टी लागेल मला. फक्त पोटात दुखलं नाही पाहिजे. रात्रीला सोडून मित्र आलेला आहे मला घ्यायला. बघू शकता मित्रांनी मला तिथे बघितलं. तर रुद्र आला आहे ड्रॉप सर्व्हिससाठी. तर आत्ताच रुद्रनी ड्रॉप सर्व्हिस देऊन तर आता मी चाललो आहे घरी. तर तुम्ही पाहू शकाल माझी आज आईला घाई झाली, कारण की आज आईने माझ्यासाठी केलं आहे बटाट्याची भजी आणि पिठलं. एकदम अन्नपूर्णासारखं जेवण आहे आई करून गेली आहे. ती ऑफिसला गेली, असाची नाईट आहे. तर तुम्ही पाहू शकाल. तर आता जेवणाचा देखील टाईम झाला आहे, 10 वाजले. पटकन जेवण आता तुम्ही बघू शकाल. आता मी आलो आहे बेडवर. आता वाजले रात्रीचे 12. आता झोपण्याचा टाईम आहे. तर उद्या लवकर उठून जिमला देखील जायचं आहे. तुम्ही पाहू शकाल
भाऊ तिकडे फोनवर खेळतो आहे. तर असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर ब्लॉगर लाईक शेअर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, आपल्याची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.